नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 239 ते ओवी 243च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी अत्यंत आदराने निरूपण करत, आदराने ह्या दृष्टीने की ह्या अगोदरच्या ओवीत भगवंतांनी श्रवण आणि वक्तृत्व अर्थात ऐकणं आणि बोलणं यांची सोयरीक जुळणं किती आवश्यक आहे हे अत्यंत आदराने अर्थात कौतुकाने गौरवाने सांगितलं. आता भगवंत आपल्याला ज्ञान यज्ञाबद्दल सांगतायत. ह्याच्यामध्ये ज्ञान त्याचबरोबर यज्ञ ही जी संकल्पना आहे त्या यज्ञरूपी संकल्पनेला धरूनच हा ज्ञानयज्ञ कसा होतो हे निरूपण भगवंत करतायत. आपण तो आनंद ज्ञानोबा रायांच्या शब्दात घेऊया. बाराय म्हणतात, तरी ज्ञान यज्ञू तो एवं रूपू तेथ आदि संकल्पू हा यूपू महाभूते मंडपू भेदू तो पशु. आता ह्या ज्ञानयज्ञाबद्दल सांगताना यज्ञामध्ये ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व गोष्टींचा उल्लेख इथं ज्ञानोबा राय करतायत. यज्ञामध्ये सुरुवातीला संकल्प घेतला जातो, त्याला यूपू म्हटलेलं आहे. त्याचबरोबर यज्ञासाठी मंडप घातला जातो, त्या मंडपाचा उल्लेख इथे केलेला आहे. प्राचीन काळी यज्ञामध्ये बळी द्यायची परंपरा होती, त्याचा सर्व संतांनी एकमुखाने निषेध केलेला आहे. परंतु त्या परंपरेला धरून तो बळी खऱ्या अर्थाने कुठल्या गोष्टीचा द्यायला पाहिजे हे ज्ञानोबा राय इथे स्पष्टपणे सांगतायत. त्या बळी जाणाऱ्या पशुचा इथे उल्लेख केलाय, पण हा पशु इथे वेगळा आहे. इथे पशु बळी अपेक्षित नाहीये. तर ज्ञानोबा राय काय म्हणतात, तरी ज्ञान यज्ञू तो एवं रूपू. हा ज्ञान यज्ञ अर्थात आत्मज्ञान रूपी यज्ञ कसा आहे, तर या यज्ञामध्ये प्रथम संकल्प घेतलाय. तो संकल्प कुठला आहे, तो यूप कुठला आहे, तर आदि संकल्पू हाच तो संकल्प आहे. आदि संकल्प कुठला, तर भगवंतांनी आपलं जे एकांगी रूप आहे, म्हणजे भगवंत फक्त भगवंतच, दुसरं कोणी नाहीच, त्या भगवंताला अनेक प्रकारे रूपांनी नटावंसं वाटलं. पण भगवंताचा हा जो संकल्प आहे त्याच्यात भेदभाव कुठंच नव्हता. भगवंत आत्मस्वरूप एकच, त्याच आत्मस्वरूपाला अनेक व्हावंसं वाटलं, अर्थात ते आत्मस्वरूपाचंच व्यापकपण. परंतु जीवाने भगवंताच्या ह्या अनेकपणाला अनेक भेदभावांमध्ये विभागून टाकलं. ज्ञानोबा राय म्हणतात, हा जो भेद आहे हाच तो बळी जाणारा पशु आहे. ह्या भेदालाच मारून टाकायचं आहे, त्याचाच बळी द्यायचा आहे. ह्या यज्ञासाठी मंडप उभारलाय. हा मंडप कोणाचा आहे, महाभूते पंचमहाभूतांचा मंडप उभारला भगवंतांनी. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांच्या साह्याने मंडप उभारला आणि आत्मयज्ञाला सुरुवात झाली. पुढे ज्ञानोबा राय म्हणतात, मग पाचांचे जे विशेष गुण अथवा इंद्रिये आणि प्राण हेची यज्ञोपचार भरण अज्ञान घृत. अहो, यज्ञामध्ये हवन करण्यासाठी अनेक पदार्थ लागतात, अनेक पदार्थांचं हवन केलं जातं. मग हे कुठकुठल्या गोष्टींचं आता करायचं, तर ते म्हणतात, पाचांचे जे विशेष गुण अर्थात पंचमहाभूतांचे जे विशेष गुण आहेत, कुठले, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सर्वांचं हवन करायचं. हे सर्व भेदभाव निर्माण करतात, परंतु त्यांचंच हवन करायचं. अथवा इंद्रिये आणि प्राण
किंवा त्याबरोबरच इंद्रिय, दशेंद्रिय आणि प्राण अर्थात पंचप्राण यांच्याच हवनाची गोष्ट ज्ञानोबाराय करतायत. हेची यज्ञ उपचार भरण. आता हे सगळं जर हवन करणारे पदार्थ असतील तर ते चांगले पेटले पाहिजेत. त्यासाठी तूप पाहिजे. हे तूप कुठलं? अज्ञान घृत. ह्या सर्वांमुळे जीवामध्ये जो अज्ञान भाव प्रगट होतो, अज्ञानामुळे जो भेदभाव प्रगट होतो, ते हे अज्ञान. आत्मज्ञानापासून दूर नेणारं ते अज्ञान. त्या अज्ञानरूपी तुपाचाच इथं वापर करायचा आणि त्याच्या साह्यानेच ह्या सर्व पदार्थांचं यज्ञामध्ये आहुती देत हवन करायचं. आता ह्याच्यासाठी कुंड पाहिजे. ते कसं? तेथ मनबुद्धीचिया कुंडा. तेथ मनबुद्धीचिया कुंडा आतू ज्ञानाग्नी धडफुडा. साम्य तेची सुहाडा वेदी जाणे. काय अप्रतिम वर्णन ज्ञानोबाराय करतात. ते म्हणतात ह्या यज्ञामध्ये 2 कुंड आहेत. कुठली? मनबुद्धीचिया. मन आणि बुद्धी रूप 2 कुंड आहेत. मन रूपी जे कुंड आहे त्या मनाने भगवंताचं चिंतन करायचं, भगवंताच्या सगुण रूपाचं ध्यान करायचं आणि बुद्धिरूपी जे कुंड आहे त्या कुंडामध्ये आत्मज्ञान रूपी विचार, त्याचं ते कुंड आहे. एक सगुण तर एक निर्गुण, अशी ही 2 कुंड आहेत. आणि ह्याच्यामध्ये कुठला अग्नी पेटतोय? आतून ज्ञानाग्नी धडफुडा. हा ज्ञानाग्नी म्हणजे एकच. सगुण असो, निर्गुण असो, द्वैत असो, अद्वैत असो, साकार असो, निराकार असो, सर्व काही आत्मस्वरूप आहे. हा आत्मज्ञानरूपी अग्नी प्रज्वलित झालाय, धडफुडा, चांगला प्रगटलाय. आता यज्ञामध्ये ही अग्निकुंड आहेत, हवनाचे पदार्थ आहेत, मंडप घातलेला आहे, यज्ञ वेदी असते. अर्थात वेदी म्हणजे एक यज्ञामध्ये ओटा असतो. हा ओटा कुठला आहे? साम्यतेची सुहाडा वेदी जाणे. ज्ञानोबाराय म्हणतात साम्य, समता, ज्या ठिकाणी कुठलाही भेदभाव नाही, असा समता रूपी ओटा आहे. त्या ओट्यावरती हा ज्ञानाग्नी प्रगट झालेला आहे. या ओट्यावरती हा ज्ञान यज्ञ साकारतोय, हेच ज्ञानोबाराय सांगतायत. आता यज्ञाला सुरुवात झाली. मंत्रांचं पठण तर व्हायलाच पाहिजे, पण हे मंत्र कुठले? सविवेक मती पाटव. सविवेक मती पाटव, तेची मंत्र विद्या गौरव. शांती स्तृक स्त्रुव जीवू यज्वा. ह्या गोष्टी यज्ञातल्या आहेत. कुठल्या? स्तृक, स्त्रुवा, यज्वा. यज्वा म्हणजे यजमान. ह्या गोष्टी यज्ञातल्या आहेत. त्याचीच रूपक घेऊन ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत सविवेक मती पाटव. अर्थात सविवेक म्हणजे विवेकासहित. विवेक म्हणजे काय? तर शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे, कायम स्वरूपी चिरकाल काय आहे, नाशिवंत काय आहे. आत्मा अनात्मा हा विचार करणारी जी बुद्धी, त्या बुद्धीचं ते सामर्थ्य अर्थात चातुर्य, त्यालाच माऊली म्हणतात सविवेक मती पाटव. तर बुद्धीच्या साह्याने विवेकाचं साह्य घेऊन आत्मज्ञानाबद्दल जो विचार केला जातो तेच ते मंत्र. त्याच मंत्राने यज्ञाचा गौरव अर्थात मंत्रोच्चार केला जातो. ह्या विवेकाच्या ठिकाणीच म्हणजेच आत्मज्ञानाच्या ठिकाणी जी दृढता आहे ते स्तृक आहे. किंवा पुढे स्त्रुवा जे म्हटलेलं आहे ते सुद्धा काय तर विषयरहित अवस्था. ज्या मनाची विषयाकडे धाव नाहीये ती स्त्रुवा आहे.
असे स्तृक आणि स्त्रुव हे शांती मंत्र आहेत. आणि या ठिकाणी हा यज्ञ करणारा जो जीव आहे तो स्वतः यजमान आहे. जीवू यजवा असं हे सुंदर वर्णन ज्ञानोबा करतात. पुढे तो प्रतितीचे निपात्रे विवेक महामंत्रे ज्ञानाग्नी होत्रे भेदू नाशी. ज्याप्रमाणे अग्निहोत्र असतं तसा हा ज्ञानाग्निहोत्र आहे. ज्ञानरूपी अग्नी आहे. या ठिकाणी हा जीवरूपी यजमान अनुभवाचं पात्र घेऊन मनामध्ये भगवंताच्या सगुण रूपाचं दर्शन घेतोय. बुद्धीच्या कुंडामध्ये आत्मानात्म विचार करून विवेकाच्या साह्याने महामंत्र म्हणतोय. अशा रीतीने अनुभवरूपी यज्ञ पात्र घेऊन सविवेकरूपी मंत्राने ज्ञानाग्निहोत्रे भेदू नाशी. ज्ञानरूपी अग्निहोत्राचं प्रगट करून त्या अग्निहोत्रामध्ये संपूर्ण भेदाचा नाश करतो असा हा जीव आहे. आणि या जीवाकडून असा ज्ञानाग्नी घडतो, ज्ञानयज्ञ घडतो. आणि त्या ज्ञानयज्ञामध्ये संपूर्ण भेदाचा नाश होऊन तो आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.